ऐका ना, डॉक्टरांशी माझं बोलणं झालंय. तो जो मुलगा ॲडमिट आहे ना, त्याचा जो काही खर्च असेल ना, तो माझं एक कार्ड आहे, त्याच्यावरनं तुम्ही करा प्लीज. ठीक आहे. आणि त्या मुलाच्या खिशात घरचा पत्ता होता, नंबर होता त्याचा घरचा. तुम्ही प्लीज त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का त्याच्या घरच्यांना? हो सर, त्यांची आई येत आहे. त्यांच्या आईचं नाव शेवंत आहे. ठीक आहे. घरचे येत आहेत म्हणजे आता मी थोड्या वेळात निघालो तरी चालेल आता. पिन सर. हां हां 4085. ओके. भावनाने मला कॉल केला होता मगाशी. अर्धवटच झाला का, ते महत्त्वाचं बोलायचं होतं तिला. हां थँक्यू. पुन्हा फोन कट झाला यार. हॅलो भावना. अगं त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं म्हणून इतका वेळ गेला. सॉरी तू काय बोलत होतीस मगाशी? तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. सिद्धिराज, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात मोठी भयानक गोष्ट घडली असती. मला त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. काय झालं? मॅडम, माझं पोरगं त्याच्या छातीला होल आहे. कुठे आहे माझा मुलगा? हो शांत व्हा तुम्ही. तुमचा मुलगा ठीक आहे आणि त्याच्यावरती उपचार चालू आहे सध्या. कोणी आणलं त्याला इथे? एक होता कोणीतरी भला माणूस, त्याने तुमच्या मुलाच्या उपचाराचे पूर्ण पैसे सुद्धा भरलेत. कोण? कुठला भला माणूस? देवासारखा धावून आला. देव त्याचं भलं करू दे. म्हणजे जयंत सर खरं बोलत होते आणि म्हणून तो जयंत सरांबद्दल वाईट साईड बोलतोस ना विश्वा? हा काय वेडेपणा आहे? हे बघ, मला माहिती नाही तो माणूस माझ्याबद्दल असं का बोलला. ठीक आहे, मी एक्सेप्ट करतो की आहे मी ऑब्सेसिव्ह लव्हर. विश्वा, अगं म्हणजे मी नाही आहे, मी असं म्हणतो आपण समजूयात हायपोथेटिकली. पण समजा असं असेल तर त्याला फक्त माझाच त्रास व्हायला हवा ना. तुझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींचा का त्रास होतो त्याला? विश्वा, तुला असं का वाटतं जयंत सरांना माझ्या मित्रमैत्रिणींचा त्रास होतो? का? तू चेक केलेस कधी? तेच सांगतोय तुला जान्हवी. तो हे खोटं ना माझ्यावर लादतोय, पण खरं तर तोच एक ऑब्सेसिव्ह, पॉझेसिव्ह आणि ओव्हर कंट्रोलिंग माणूस आहे. हे बघ विश्वा, मला नाही वाटत असं. मी हे प्रूव्ह करू शकतो. आणि समजा मी हे प्रूव्ह केलं तर थांबवशील तुझं जयंतवर असलेलं प्रेम? हे बघ विश्वा, हे मी आत्ता नाही सांगू शकत, पण मी कशी परीक्षा घेणार आहे जयंत सरांची? मी सांगतो. सांगते. मला सांग, बाबा कुठे आहेत? अगं ते सोमू भाऊजींबरोबर त्यांच्या गावी गेलेत. पण सांग ना, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अरे यार, मला तुम्हा दोघांना एकत्र सांगायची होती ही गोष्ट, पण ठीक आहे, आता तुला सांगते. आई, मी तुला सांगितलं होतं ना, मी जयंत सरांची प्रॉपर चौकशी करणार, त्यांची नीट पारख करणार आणि मगच त्यांना लग्नासाठी होकार देणार. तर आता ऐक आई, माझ्या मनात जयंत सरांसाठी आता कुठलाच डाऊट नाहीये आणि माझं ठरलंय, मी जयंत सरांना लग्नासाठी होकार देणार आहे. कारण मला असं वाटतं त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच आयडियल पार्टनर माझ्यासाठी असूच शकत नाही. खरं बोलतेस ना तू? अगं बाई, देवाची कृपा म्हणायची. थांब, आधी देवापुढे साखर नाही नाही, आधी ही गोड बातमी भावनाला सांगते. तू थांब. अगं, मला तर कल्पनाच नव्हती इतक्या पटकन तू. काय काय आई झालंय? अरे काय सांगू? सांगते. वेंकी दादा, हरीश दादा, आज तुमची धाकटी बहीण खूप आनंदात आहे. क्या बात है? वाह,
हा काय झालं? आपली जानू जयंतराव त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. काय सांगतेस? क्या बात है जानू. आधी मी भावनाला फोन लावते. नाही. भावना ताईला असं कॉलवर सांगायचं नाही. माझं ठरलंय, मला ही गोष्ट आपल्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना एकत्र सांगायची. आणि एक सांगू का, हे मी अजून जयंत सरांना पण नाही सांगितलंय. ओ अगं त्यांना पण नाही सांगितलं. पण आता तू सगळ्यांना एकत्र कसं सांगणार आणि कुठे कधी? आई, माझं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. मी उद्या सगळ्यांना एकत्र जेवायला बोलावणार आहे आणि तिथेच मी ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगणार आहे. मला सगळे जण हवेत, म्हणजे संतोष दादा, वीणा वहिनी, वरद, भावनाताई, जिग्ज, सगळे सगळे सगळे. आणि हरीश दादा, सिंचना वहिनीला मी फोन करेनच, पण तरीही तूही तिला सांग, तिला इथे घेऊन यायची जबाबदारी तुझी. ओके जानू, हे बघ, तू तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतेयस आणि त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन. पण हे बघ, आता पण बिन काही नाही हा हरीश दादा. अरे तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलंय आणि मला आता माझ्या घरातले सगळे आनंदात हवेत. त्यामुळे तू तुझं वहिनीसोबत असलेलं भांडण मिटवणार आहेस आणि तिला इथे बोलावणार आहेस. ठरलं? अगदी बरोबर आहे तुझं बघ. बरं मला सांग, पण आता उद्या स्वयंपाकाचं काय करूया? आई, माझा सगळा प्लॅन रेडी आहे.